वसंत ऋतूच्या आगमनाने सुरुवात होते नागपंचमीच्या सणाला। तर ही आहे गावाकडील साधी आणि सोपी वारुळाची पूजा। तर आम्ही वारुळाची पूजा करत होतो। तर तुम्ही तुमची झाली का वारुळाची पूजा नक्की सांगा कमेंट करून। लह्या वगैरे घातल्या, त्यानंतर निवत ठेवला आणि मग दूध ओतलं। खरंच गावाकडची नागपंचमी खरंच खूप भारी असते, अगदी मन प्रसन्न करणारे। मस्त असं हिरवगार झालेलं वातावरण वसंत ऋतूचं, आणि नागपंचमी सण हा सगळ्यात स्पेशल होऊन जातो त्यामुळे खूप भारी वाटलं। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा।